Garas MR Math YouTube channel. In the last video, we've seen the definition of similar triangles, test of similarity of similar triangles, and the properties of similar triangles. Now we study examples on it, which are given in practice set 1.3. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 वरचे क्वेश्चन्स डिस्कस करू. मग यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, या ठिकाणी मी लिहिलेला आहे ऑलरेडी. इन फिगर अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री, अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री. स्टेट which two triangles are and by which test state which triangles are similar and by which test which triangles are similar and by which test also write the similarity of these two triangles by one-to-one correspondence. See here, in figure we are given here angle ABC is equal to 75 degree, angle EDC is equal to also 75 degree. या दोन्ही अँगलचं मेजरमेंट 75 डिग्री आहे. Therefore we can write here angle ABC congruent angle EDC and suppose this is number first. दिलेल्या माहितीवरून अँगल ABC चं मेजरमेंट 75 डिग्री आणि अँगल EDC चं मेजरमेंट देखील किती 75 डिग्री. मग या ठिकाणी अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल EDC झालं. आपल्याला काय विचारलं, या फिगर मध्ये कोणते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर आहेत. आल्सो राइट द सिमिलरिटी ऑफ दिस ट्रायंगल्स बाय वन टू वन करस्पॉन्डन्स. म्हणजे वन टू वन करस्पॉन्डन्स हे आपण ट्रायंगलचे नाव लिहित असतानाच वन टू वन करस्पॉन्डन्स या ठिकाणी घेत असतो. आता बघा, या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल घेऊ. एक ट्रायंगल ABC आणि सेकंड ट्रायंगल घेऊ EDC. बघा, in triangle ABC and triangle EDC. आता हे वन टू वन करस्पॉन्डन्स असंच आहे. याचं A ला कॉन्ग्रुएंट A ची करस्पॉन्डन्स E सोबत लागते, कारण C ची करस्पॉन्डन्स C सोबत आहे, B ची करस्पॉन्डन्स D सोबत आहे. इथं सांगितलं आपण B आणि D कॉन्ग्रुएंट्स आहेत. मग यामध्ये काय काय कॉमन आहे बघा. अँगल ABC congruent angle EDC from first again angle. आता C angle कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल C कॉमन आहे. मग याला मी असं लिहितो अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल. आता आपण नाव लिहित असताना करस्पॉन्डन्सी घेतलेली या ठिकाणी. मग या ट्रायंगलचं नाव लिहित असताना कसं लिहिलं मी, ACB असेल. पहिला व्हर्टेक्स, तिसरा व्हर्टेक्स आणि दुसरा व्हर्टेक्स. तसंच इकडचं लिहा मग आता ECD म्हणजे अँगल C जो आहे हा दोन्ही ट्रायंगलचा एक कॉमन व्हर्टेक्स आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय लिहायचं, कॉमन अँगल. मग आता या ट्रायंगलचे दोन अँगल्स, या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल सोबत काय आले, कॉन्ग्रुएंट्स आले. देयरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC. वी नो द टेस्ट. जर या ट्रायंगलचे दोन अँगल्स या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल सोबत कॉन्ग्रुएंट्स असतील, देन these two triangles are similar by AA test. AA test of similarity. AA test of similarity. पुढे काय लिहिलं आहे, also write the similarity of these two triangles by one to one correspondence. ही लिहिली आपण सिमिलरिटी या वन टू वन करस्पॉन्डन्स मध्ये आहे. हा एक क्वेश्चनचा आपण आन्सर या ठिकाणी लिहिलं. अतिशय इझी आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहू. क्वेश्चन नंबर 2. Here we are given these two triangles, triangle PQR and triangle LMN, and we have to ask, are the triangles in the figure similar? If yes, by which test?
triangle LMN आणि विचारले are the triangles in the figure are similar if yes by which test. आता बघा ट्रायंगल PQR च्या तिन्ही साइडची लेंथ तुम्हाला दिली आहे, ट्रायंगल LMN च्या तिन्ही साइडची लेंथ तुम्हाला दिली आहे आणि हे ट्रायंगल सिमिलर आहेत का असं विचारलं. मग तिन्ही बाजूवरून तीन बाजू दिलेल्या असताना ट्रायंगल सिमिलर आहेत का नाही याच्यासाठी आपण एक टेस्ट पाहिली होती which is called as the SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग त्या टेस्ट मध्ये आपण काय सांगितलं होतं की या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स जर या ट्रायंगलच्या तीन करस्पॉन्डिंग साइड्स सोबत काय असतील प्रोपोर्शन मध्ये असतील तर हे दोन ट्रायंगल्स बाय SSS या टेस्ट नुसार काय असू शकतात सिमिलर असू शकतात. मग आपण काय करू आता या ठिकाणी या दोन ट्रायंगलच्या या हा ट्रायंगल आणि याला करस्पॉन्डिंग साइड असणाऱ्या या ट्रायंगलच्या दोन साइडचा रेशो काढून बघायचं. आपण PQ upon LM काढू अगोदर किती 6/3 that is equal to 2. Next one QR upon MN is equal to 8/4 that is also 2. त्यानंतर आपण PR upon LN फाइंड करू किती 10/5 that is also is equal to 2. Suppose this is number 1, this is number 2, this is number 3. Now see here in triangle PQR and triangle LMN in triangle PQR and in triangle LMN we can say that PQ upon LM is equal to QR upon MN. QR upon MN is equal to PR upon LN. PR upon LN from 1, 2 and 3. From 1, 2 and 3. Means in triangle PQR and in triangle LMN we get this. Means what? Here the sides of triangle PQR are in proportion with the corresponding sides of triangle LMN. म्हणजे या ट्रायंगल PQR च्या तिन्ही साइड्स या ट्रायंगल LMN च्या तीन करस्पॉन्डिंग साइड्स सोबत कशा आल्या प्रोपोर्शन मध्ये आल्या. Therefore triangle PQR similar triangle LMN by SSS test of similarity. Test of similarity by SSS test of similarity. That's it. नंतर आपण क्वेश्चन नंबर 3 पाहू. Question number 3 is here. As shown in the figure, two poles of heights 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, then then how long will be the shadow of the bigger pole at the same time. मग या ठिकाणी या फिगर मध्ये AC हा बिगर पोल दिलेला आहे म्हणजे मोठा आणि PR हा स्मॉल पोल दिलेला आहे which is perpendicular to the ground. हे ग्राउंड आहे आणि BC ही बिगर पोलची शॅडोची लेंथ आहे आणि QR ही स्मॉलर पोलच्या शॅडोची लेंथ आहे. मग या ठिकाणी इथं तुम्हाला काय काय दिले ते अगोदर आपण लिहू. बघ व्हॉट इज टू बी गिवन हियर. AC is height of bigger pole. AC is height of bigger pole. Height of bigger pole. And BC is length of its shadow. BC is length of its shadow. Therefore, we are given AC is equal to 8 meter,
BC is equal to x meter. Again here PR is height of smaller pole, height of smaller pole, and QR is length of its shadow. Therefore, here PR is equal to 4 meter, comma QR is equal to 6 meter. That is given to you. हे एवढं दिलेलं. आता बघा ज्यावेळेस हे दोन पोल्स ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत, मग हे दोन पोल्स आणि त्यांची शॅडो, हा पोल AC आणि त्याची शॅडो BC, हे यांनी जो ट्रायंगल फॉर्म केला, हा कुठला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर हा स्मॉल पोल PR आहे, त्याची शॅडो QR आहे. यांनी जो ट्रायंगल फॉर्म केला या ठिकाणी, हा ट्रायंगल देखील काय? राईट अँगल ट्रायंगल. आणि शॅडो ऍट द सेम टाइमला, एकाच टाइमला ह्या काय झाल्या? शॅडो झाल्या. देअर मग इथं झाले असं असायचं सिन्स शॅडो cast at the same time, therefore triangle ABC similar triangle PQR, or you can write here triangle PQR similar triangle ABC. काही पण लिहिलं तरी चालतंय, कारण आपण प्रॉपर्टी सांगितली सिमिलर ट्रायंगलची. एक ट्रायंगल जर दुसऱ्या ट्रायंगलला सिमिलर असेल तर दुसरा ट्रायंगल काय असतो? पहिल्या ट्रायंगलला सिमिलर असतो. म्हणजे इथं ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR ला किंवा ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC ला, यामध्ये काही फरक पडत नाही. पण असं का? हा प्रश्न आता परत या ठिकाणी. हे दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत म्हणून सिमिलर आहेत का, किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या कारणावरून सिमिलर आहेत का? तर मी कारण सांगतो. लक्षात ठेवायचं, कोणतेही दोन राईट अँगल ट्रायंगल्स हे ऑलवेज काय असतात? सिमिलर असतात. एनी टू राईट अँगल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर. त्यांना कुठल्या प्रॉपर्टीचा वापर करण्याची आवश्यकता नाही, कारण त्या ठिकाणी त्यांच्या साइड्स ज्या असतात, त्या साइड्स नेहमी कशा असतात? प्रोपोर्शन मध्येच असतात. राईट अँगल ट्रायंगल म्हणलं की कोणताही घ्या, मग त्याचा एक अँगल तर 90 डिग्रीच असणार, पण बाकीच्या तीन साइड ज्या आहेत त्या तीन साइड्स त्या नेहमी कशा असतात? प्रोपोर्शन मध्येच असतात. म्हणून हे दोन राईट अँगल, कोणते दोन राईट अँगल ट्रायंगल्स नेहमी कशा असतात? प्रोपोर्शन मध्येच असतात. म्हणून या ठिकाणी हा जो बिगर पोल आहे AC आणि त्याची शॅडो BC यांनी फॉर्म केला ट्रायंगल ABC, आणि स्मॉलर पोल PR आणि त्याची शॅडो QR यांनी फॉर्म केला ट्रायंगल. ते दोन्ही ट्रायंगल काय असतात? ऑलवेज सिमिलर असतात. हे आपण त्यासाठी कारण लिहिले ठिकाणी हे रिझन लिहिलं. देअरफॉर आता तुम्हाला माहिती, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे तुम्हाला काय लिहिता येतं? मग आपल्याला असं लिहिता येईल, देअरफॉर AC, हे AC लिहिलं, AC अपॉन PR is equal to BC upon QR. एवढंच लिहा, बाकी आपल्याला आवश्यकता नाही. PQ ची आवश्यकता आहे का नाही? AB ची आवश्यकता आहे का आपल्याला? नाही. आपल्याला काढायचं काय? फक्त BC, फक्त एवढंच लिहिलं. मग यावरून याच्या पुढे कारण काय? These are the corresponding sides of similar triangles. CSCT म्हणजे काय? Corresponding sides of similar triangles. मग यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. Therefore AC is 8 upon PR is 4 is equal to BC is x upon QR is 6. Therefore get here 2 is equal to x upon 6. या ठिकाणी आपण 4 ने 8 कॅन्सल केले, 2 आले. Therefore x is equal to 12. What is x? X is the BC. Therefore BC is equal to 12 meter. Now BC means what? BC is the height of bigger pole. Therefore height of bigger pole, height of bigger pole is 12 meter. Therefore height of bigger pole is 12 meter. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 पाहू. या ठिकाणी हाईट ऑफ द बिगर पोल आपण काढली नाही, आपण काढली लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल.
length of shadow of bigger pole, length of shadow of bigger pole, of bigger pole is 12 meter. आपण आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 जो मी या ठिकाणी ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. मग या फिगर मध्ये एक ट्रायंगल एबीसी आहे. या ट्रायंगल एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी आहे, बीक्यू परपेंडिक्युलर एसी आहे, बी डॅश पी डॅश सी आणि ए डॅश क्यू डॅश सी ह्या बिटवीननेस आहेत. तर आपल्याला प्रूव्ह करायचे ट्रायंगल सीपीए सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी, ट्रायंगल सीपीए आणि ट्रायंगल सीक्यूबी सिमिलर आहे हे प्रूव्ह करायचे. आणि जर आता AP = 7 असेल, BQ = 8 असेल, BC = 12 असेल तर आपल्याला फाइंड A आणि C करायचं, फाइंड AC फाइंड करायचं. मग बघा अगोदर काय दिले ते आपण लिहून घेऊ थोडक्यात. लेंथ दिल्या काही साइडच्या, AP = 7 दिले, BQ = 8 and BC = 12. These are the given length of some sides. Now we have to prove that triangle CPA सिमिलर ट्रायंगल CQB. मग आता या ठिकाणी बिटवीननेस लावत बसण्याची आवश्यकता नाही. जे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे त्या दोन ट्रायंगलचे सरळ नाव लिहून घ्या. इन ट्रायंगल CPA and ट्रायंगल CQB. बघा या दोघांमध्ये काय काय सारखं आहे, काय काय रिलेशन्स आहेत बघा. ट्रायंगल CPA हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि ट्रायंगल CQB त्यामध्ये हा अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजे आपला असं लिहिता येईल अँगल CPA congruent angle CQB y is 90 degree, is 90 degree. दिले आपल्याला फिगर वर दिले त्यामुळे आपण डायरेक्ट लिहिलं अँगल CPA congruent angle CQB. आता परत या दोन ट्रायंगल मध्ये आणखी काय सारखं आहे का बघा बरं. यामध्ये हा C व्हर्टेक्स सारखा आहे, C व्हर्टेक्स सारखा आहे म्हणजे अँगल C कॉमन आहे. मग तुम्हाला असं लिहिता येईल अँगल, फक्त मी P इकडे घेतो, C या बाजूला घेतो, म्हणजे अँगल PCA कॉन्ग्रुएंट अँगल. इकडे देखील तेच करायचं. तर काय केलं मी P अगोदर घेतला, दुसरा व्हर्टेक्स अगोदर लिहिला आणि पहिला दुसरा नंबर लिहिला. तसंच करायचं या ठिकाणी. इथे लिहा QCB. Why? Because this is the common angle between these two triangles. Common angle. Therefore, triangle CPA similar triangle CQB by which test? AA test of similarity. Sorry. Yes, AA test of similarity. AA test of similarity किंवा by AA test. Now we know हे एक प्रूफ पार्ट झाला आपला, हा एक पार्ट प्रूफ झाला. मग तुम्हाला हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर हा एक पार्ट आपण प्रूफ केला की दोन ट्रायंगल सिमिलर आपण दाखवले, हेन्स प्रूफ लिहिलं तरी चालतंय, हेन्स प्रूफ. पण आणखी पुढे जाऊन आपल्याला त्यांनी काय विचारले, जर AP = 7, BQ = 8, BC = 12 असेल तर AC ची व्हॅल्यू फाइंड करा. मग तुम्हाला माहिती आहे हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांच्या साइड्स करस्पॉन्डिंग साइड कशा असतात, प्रोपोर्शन मध्ये असतात. मग या ठिकाणी इथं काय दिली AP, मग आपण इथे AP घेऊ AP. मग इकडे AP घेतल्यानंतर इकडे काय येते अपॉन BQ याची करस्पॉन्डिंग साइड इज इक्वल टू, पुढे काय दिलं आपल्याला BQ दिले, हे BQ दिले, मी इकडे घेतो. हे खालचा ट्रायंगल आहे, दुसरा ट्रायंगल म्हणून काय लिहिलं इथे काय काय BQ, हे BQ लिहिलं. बरं इकडे जर BQ घेतलं तर इकडे काय घ्यायचं, मग या ठिकाणी हे BQ आपण घेतलेलं ऑलरेडी. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला AC काढायचं, मग इकडे AC घ्या अगोदर, हा AC घेतला तर इकडचा काय येतं मग BC. आणि याच्या पुढे कारण काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता सबस्टिट्यूट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय येते, AP ची व्हॅल्यू किती दिली 7, देयरफॉर 7 अपॉन BQ ची व्हॅल्यू 8 इज इक्वल AC ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला, AC अपॉन
BC ची व्हॅल्यू 12. Therefore हे 12 इकडे घ्या मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. दॅट मीन्स AC इज इक्वल टू 7/8 into 12. Therefore AC is equal to 7 into 3/2. कसं आला आता हे आपण हे 4 ने कॅन्सल केलं. 4 2s are 8, 4 3s are 12. means 7 into 3/2 that is equal to 21/2. Therefore AC is equal to 21/2 means 2 ones are 2. We get here 0.25 are 10. 10.5. AC is equal to 10.5. बघा या फिगर मध्ये जी माहिती दिली त्या माहितीचा वापर करून आपण ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB हे दोन सिमिलर दाखवले. कसे दाखवले सिमिलर? कारण या दोन ट्रायंगल मध्ये अँगल P आणि अँगल Q दोन्ही दिलेत 90 डिग्री दिलेत. म्हणून दिलेला अँगल CPA कॉन्व्हर्ट अँगल CQB इज 90 डिग्री. त्यानंतर दोन्ही ट्रायंगल मध्ये कोणते ट्रायंगल ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB या दोघांमध्ये हा कॉमन अँगल आहे. म्हणून इथे लिहिलं मी अँगल PCA कॉन्व्हर्ट अँगल QCB कॉमन अँगल आहे. म्हणजे या ट्रायंगलचे दोन अँगल्स या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल सोबत कसे कॉन्ग्रुएंट्स आहेत. म्हणून हे दोन ट्रायंगल AA टेस्ट नुसार सिमिलर आहेत. ते आपण प्रूव्ह केले सिमिलर आहेत असं. आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतात? करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शनल मध्ये असतात. मग ज्या आवश्यक आहेत त्या साइड घेतल्या मी या ठिकाणी आणि त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि त्यावरून AC ची व्हॅल्यू किती काढली? 10.5 आपण कॅल्क्युलेट केली. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. प्रॅक्टिस सेट 1.3 मतलब क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी लिहिलेला आहे. तुम्हाला एक ट्रॅपेझियम PQRS दिलेला आहे. या ट्रॅपेझियम असल्यामुळे याची साइड PQ जी आहे या साइड SR ला पॅरलल आहे. त्यानंतर काही इन्फॉर्मेशन पण दिली. AR is equal to 5AP दिलेले आहे. AS is equal to 5AQ दिलेले आहे. then we have to prove that SR is equal to 5PQ. बघा एक लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा. here given AR is equal to 5AP. From this we can write here AP upon AR is equal to 1/5. काय केलं आपण? हा AP AR जो आहे या बाजूला ट्रान्सफर केला आणि 5 या बाजूला ट्रान्सफर केले. म्हणून AP upon AR is equal to 1/5 आला. याला नंबर 1 देऊ आपण. त्यानंतर आता आणखी काय दिलंय? AS is equal to 5AQ असं पण आपल्याला दिलेलं आहे. मग यावरून तुम्हाला काय लिहिता येते? हा AS या बाजूला ट्रान्सफर करा, 5 या बाजूला ट्रान्सफर करा. therefore AQ upon AS is equal to 1/5. याला आपण नंबर 2 देऊ. आता यानंतर आपण दोन ट्रायंगल्स घेऊ. बघा एक लक्ष द्या. इन ट्रायंगल लक्ष द्या बरं त्या ठिकाणी AP आणि AQ ह्या दोन कोणत्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत? ट्रायंगल PAQ च्या साइड्स आहेत. मग ट्रायंगल PAQ आपण घेऊ. अँड ट्रायंगल हा AR आणि AS कुठे हा AR आणि AS ह्या कोणत्या दोन ट्रायंगलच्या साइड्स आहेत? RAS या दोन ट्रायंगलच्या साइड्स आहेत. इन ट्रायंगल RAS या दोन ट्रायंगलचं आपण कंपॅरिझन करू. आता या दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन केल्यानंतर तुम्हाला 1 आणि 2 असं लिहिता येते का? therefore AP upon AR is equal to AQ upon AS. AQ upon AS कशावर लिहिता येते हे? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. बघा आहे का? AP upon AR ची व्हॅल्यू 1/5, AQ upon AS ची व्हॅल्यू 1/5 म्हणजे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून काय लिहिता येते? AP upon AR is equal to AQ upon AS असं लिहिता येते. बरं परत या ठिकाणी असं सांगता येईल की या दोन ट्रायंगल मध्ये अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल RAS काय लिहिता येते सांगा बरं. मी काय म्हणलं कोणता अँगल आहे? अँगल PAQ
हा अँगल आणि अँगल आर ए एस म्हणजे हा खालचा अँगल. हे दोन कॉन्ग्रुएंट्स आहेत. का कॉन्ग्रुएंट्स आहेत? वी नो दे आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. कारण काय द्यावं लागेल? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक. मग आता नीट लक्ष द्या, या ट्रायंगलच्या दोन साइड्स या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग साइड सोबत प्रोपोर्शन मध्ये. करस्पॉन्डिंग साइड्स आहेत बरं, नीट लक्ष द्या. एपी ला करस्पॉन्डिंग साइड कोणती? एआर आहे बघा. एपी ला करस्पॉन्डिंग साइड एआर आहे आणि एक्यू ला करस्पॉन्डिंग साइड एएस आहे. म्हणजे या ट्रायंगलच्या दोन साइड्स या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग साइड सोबत कसे आहेत? प्रोपोर्शन मध्ये आहेत. आणि आता या दोन साइडना कोणत्या साइड? दोन साइड घेतल्या आपण एपी आणि एक्यू. एपी आणि एक्यू यांनी इन्क्लूड केलेला अँगल आणि इकडे एआर आणि एस या दोन साइडने इन्क्लूड केलेला अँगल. म्हणजे इथे ज्या दोन साइड आल्या ज्या की प्रोपोर्शन आहेत, प्रोपोर्शन मध्ये आहेत, त्या दोन साइडनच इन्क्लूड केलेला अँगल देखील कसे त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट्स आहेत. असं असेल तर हे दोन ट्रायंगल काय असतात? सिमिलर असतात. देयरफॉर ट्रायंगल पीएक्यू सिमिलर ट्रायंगल आरएएस कोणत्या टेस्टनुसार? बाय एसएएस टेस्ट ऑफ सिमिलरिटी. कोणती टेस्ट? बाय एसएएस टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ठीक आहे. आता आपण हे दोन ट्रायंगल प्रूव्ह केले, पण आपल्याला दाखवायचं वेगळं. आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात? मग आता प्रोपोर्शन मध्ये असतात. मग यांच्या दोन साइड जर प्रोपोर्शन मध्ये असतात तर तुम्हाला काय येते? मग आपण ऑलरेडी दोन लिहिलेले म्हणजे काय येते? AP upon AR is equal to AQ upon AS is equal to PQ upon RS किंवा SR. कशावरून हे? These are the corresponding sides of similar triangles. पण आता नीट लक्ष द्या, या ठिकाणी यावरून आपल्याला असं लिहिता येईल का? Therefore AQ upon AS is equal to PQ upon RS किंवा RS ला तुम्हाला काय लिहिता येते? SR असं पण लिहिता येते. कारण मी सांगितलं सेगमेंटची लेंथ, सेगमेंटचं नाव लिहित असताना आपल्याला जसं पाहिजे तसं तुम्ही लिहू शकता. RS लिहू शकता किंवा SR असं लिहू शकता. ते असं लिहिलं कारण तिन्ही इक्वल आहेत, त्यापैकी कोणते दोन इक्वल या ठिकाणी. पण आता AQ upon AS ची किंमत तुम्ही हे जरी लिहिली तरी चालते. AP upon AR is equal to PQ upon RS असं लिहिलं तरी चालते. इथं RS आहे तुम्ही काय लिहिले? SR. कारण आपल्याला इथे SR सांगितले या ठिकाणी. मग आता AQ upon AS ची व्हॅल्यू काढली 1/5 आपण. Therefore 1/5 is equal to PQ upon SR. इथे लिहा फ्रॉम ही व्हॅल्यू कुठून घेतली? 1/5 आपण 1/5 आपण व्हॅल्यू घेतली इक्वेशन नंबर 2 वरून फ्रॉम 2. म्हणजे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. Therefore SR into 1 that is SR is equal to 5 into PQ. Hence proof. SR is equal to 5 into PQ. Hence proof.